विवाहबाह्य प्रेम आणि अनैतिक संबंधाचा शेवट कधीही गोड होत नाही, याचा प्रत्यय अनेकदा आल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। या विवाहबाह्य संबंधामुळे पतीचा पत्नीचा किंवा प्रियकराचा खून झाल्याच्या घटना देखील आपण पाहिल्या असतील किंवा ऐकल्याही असतील। परंतु साताऱ्यातील फलटणमध्ये पत्नीने पती आणि पहिल्या प्रियकराला सोबत घेऊन दुसऱ्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। फलटणमध्ये लव्ह ट्रायंगल नाही तर लव्ह स्क्वेअर समोर आलेला आहे। महिलेने भावनांचा खेळ मांडलेला असून प्रेमाच्या नावाखाली जाळ्यात ओढून नंतर त्याला संपवण्याचे काम करून आपला बाजारूपणा समाजासमोर मांडलेला आहे। या तिघांनी मिळून फक्त हत्याच केली नाही तर लाकडे कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यात भरून 2 वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचे देखील पोलीस तपासात समोर आलेले आहे। समाजात घडणाऱ्या अशा घटनांमुळे नात्यांमधील विश्वासाची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे। सतीश उर्फ आप्पा दादासो दडस असे खून झालेल्या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे। तर या घटनेतील एका महिलेसह तिचा पती लखन बुदावले व प्रियकर सतीश माने राहणार विडणी तालुका फलटण अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुका या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिलेला आहे। दरम्यान या घटनेने माणुसकीतील काळे कृत्य पुन्हा एकदा समोर आलेले आहे। या क्रूर घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून मयत सतीश दडस याच्या भावाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या गुन्ह्याला वाचा फुटली। 14 जानेवारी पासून सतीश दडस हा बेपत्ता असल्याने त्याच्या भावाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। यावेळी पोलीस तपासात सतीश दडस याचा अनैतिक संबंधातून काटा काढण्यात आल्याचे समोर आले। या प्रकरणी संशयित महिला, तिचा पती व प्रियकर यांना पोलिसांनी अटक केली आहे। खून झालेल्या तरुण संशयित महिलेचा दुसरा प्रियकर आहे। दरम्यान खून केल्यानंतर मृतदेहाचे मशीनच्या साहाय्याने तुकडे करून त्याचे एक पोते शेततळ्यात तर दुसरे नीरा नदीत टाकून दिल्याचे पोलीस तपासात उघड झालेले आहे। पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांनी या घटनेची माहिती दिली आहे। पाहुयात ते काय म्हणालेत। काल रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 46/2026 या गुन्ह्यामधील मयत व्यक्ती सतीश उर्फ आप्पा दडस ही व्यक्ती परवा दिवशी मिसिंग असल्याबाबत त्याच्या भावानं फलटण ग्रामीण या ठिकाणी तक्रार दिलेली होती, मिसिंगची तक्रार। त्या मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेत असतानाच सदर प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनावर, पोलीस उपनिरीक्षक पवार या सर्वांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 4 तासांच्या कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणला आणि यामधील जे 2 पुरुष आरोपी आणि 1 महिला आरोपी यांना या ठिकाणावरती अटक करण्यात आलेली आहे। मयत व्यक्तीचं जे शव जे आहे ते शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि अधिकचा पुरावा करून सदर गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे। प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधांच्या प्रेम संबंधाच्या कारणावरून संबंधित महिलेचा पती व प्रियकर या दोघांनी मिळून मयत सतीश दडस याचा खून केल्याचं या तपासात निष्पन्न झालेला आहे। अधिकचा पुरावा गोळा करून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगनावळ हे करीत आहेत। सोमनथळी तालुका फलटण येथील सतीश दडस हा तरुण बेपत्ता झाल्याबाबत तक्रार त्याचा भाऊ सागर दडस यांनी 21 जानेवारी 2026 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती। त्याबाबत तपास करत असताना संबंधित तरुणाचा घातपात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना मांगोबा माळ, विडणी तालुका फलटण येथील एका महिलेचे गावातीलच सतीश तुकाराम माने याच्याबरोबर सुरुवातीला प्रेम संबंध होते, परंतु नंतर तिचे मयत सतीश दडस याच्याबरोबरही प्रेम संबंध निर्माण झाले होते अशी माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून संबंधित महिलेचा पती व तिचा प्रियकर सतीश माने यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, परंतु संशयितांनी कोणतीही माहिती न देता आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे व गुन्हा केला नसल्याचे सांगितले। यानंतर पोलिसांनी संशयित महिलेस ताब्यात घेऊन तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने माझ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी सतीश उर्फ आप्पा दडस याच्याशी सतीश माने व लखन बुदावले यांचा वाद झाला होता।
त्यावेळी या वादातून दोघांनी सतीश दडस याला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले होते। त्यानंतर तेथून त्यांनी त्याला दवाखान्यात घेऊन जात असल्याचा बनाव करून विडणी येथील मांगोबा माळ परिसरात नेले व तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केला। अतिशय थंड डोक्याने क्रूर पद्धतीने निर्घुण खून केल्याच्या या घटनेचा अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून फलटण ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील 3 संशयितांच्या मुसक्या आवळल्यानंतर या गुन्ह्यातील क्रूरता समोर आलेली आहे। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।